सांगितलं असेल ना यांना? वहिनी, का वागताय तुम्ही माझ्याशी असं? काय वाकडं केलं हो मी तुमचं की तुम्ही सतत सतत यांच्या मनात माझ्याबद्दल असं विष कालवायचा प्रयत्न करताय? तुम्ही राजश्री वहिनींना भेटलात का? फोटो मी काढले. मी काढलेत फोटो आणि लांबून काढले म्हणून मला काही ऐकू नाही आलं. जर जवळ असते ना तर व्हिडिओत काढला असता बघ, आणि मग मी सुजित भाऊजींना सगळं दाखवलं असतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, तुम्ही राजश्री वहिनींना भेटायला गेल्या होता का? हो, गेले होते. आज मी राजश्री वहिनींना भेटायला गेले होते आणि त्यासाठी हो तुमच्याशी खोटं बोलून गेले होते. आणि मला खूप त्रास झाला तुमच्याशी खोटं बोलताना, पण मला बोलावं लागलं. का का खोटं बोललीस तू? कधी कधी आपल्या माणसांसाठी आपण त्यांना दुखवू नये यासाठी खोटं बोलावं लागतं वहिनी साहेब. तुम्हाला हे माहित असेलच की तुम्ही कधी ना कधी असं केलं असेल. आणि आज मी याच कारणासाठी खोटं बोलले. तुम्ही दुखावलं जाऊ नये म्हणून बोलले. कारण मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला त्यांना भेटायला जाऊच दिलं नसतं. कारण कळल्यावर तर नाहीच नाही. असलं कसलं कारण आहे? तुम्ही त्यांना का भेटायला गेला होता? विनंती करायला गेले होते त्यांना की आपल्या लग्नासाठी त्यांनी आणि दादासाहेबांनी आईसाहेबांना कन्व्हिन्स करावं, म्हणून त्यांचं मन वळवावं असे प्रयत्न करा ही रिक्वेस्ट करायला गेले होते. कारण मला वाटलं की बाकी कोणी तर काही मदत करत नाही, रणजित भाऊजींचं आईसाहेब ऐकत नाहीत तर त्यांचं तरी ऐकतील म्हणून गेले होते. माणूस अडचणीत असला की समोर असलेल्या प्रत्येक मार्गाचा वापर करून पाहतो ना. आणि इथे तर माझा प्रेमाचा प्रश्न होता ना, पण काही फायदा झाला नाही. त्यांनी मला तिथून अपमान करून घालवून दिलं. तिथे त्यांनी मला मारलं आणि आता इथे या मला मारतायत. आमच्या त्या भेटीचा काय भलता सलता अर्थ तुम्ही त्यांच्या डोक्यात घालताय ताई? खोटं बोलतीयस तू. तू असलं काहीही बोलायला तिकडे गेली नव्हतीस. हो का? मग मी काय बोलत होते तेव्हा तिथे सांगा. तू आता जे काय बोलतीयस त्याचा पुरावा आहे का तुझ्याकडे? ठीक आहे, माझ्याकडे मी हेच बोलले याचा काही पुरावा नाहीये. पण तुमच्याकडे मी काय बोलले याचा काही पुरावा आहे?